So here today we are going to deal with the Old Man and Sea, the novel, which is written by Ernest Hemingway, who is born in 1899 and died in 1961. Ernest Hemingway was an American novelist. American novelist होते. Again, he is a short story writer. He written various short story. He was also a journalist and sportsman. हे त्यांचे प्रोफेशन होते. त्या पद्धतीने ते हे वेगवेगळे काम जे आहे वेगवेगळ्या पद्धतीचे रायटिंग ते करायचे. सो द नॉवेलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, जर्नलिस्ट अँड स्पोर्टमॅन. His economical and understand style, which he term the iceberg theory, had a strong influence on 21st century fiction. And his writing and his kind of style is one kind of influence for the 21st century fiction. नंतर जे 20व्या शतकातील जे रायटर आले त्यांच्यासाठी त्यांची रायटिंग जी होती ती एक आदर्श होती. दॅट इज द माइलस्टोन फॉर द अदर रायटर्स, बिकॉज ही इन्फ्लुएन्सेस थ्रू हिज रायटिंग टू अपकमिंग रायटर्स or upcoming generations. While his adventurous lifestyle and his public image brought him the admiration from late generations, so many of people admire him and follow him. Hemingway produced most of his work between the mid of 1920s to 1950s. त्यांचं मोस्ट ऑफ रायटिंग जे आहे 1920 ते 1950च्या दशकामध्ये आलेली आहे. And he was awarded the Nobel Prize in Literature in 1954. बघा, the greatest award in literature in the world. साहित्याच्या क्षेत्रामधील वर्ल्ड मधला बेस्ट अवॉर्ड जो आहे नोबेल प्राइज इन लिटरेचर, नोबेल प्राइज जो समजला जातो तो त्यांना 1954 मध्ये मिळाला. ही पब्लिश 7 नॉवेल्स, 7 त्यांच्या नॉवेल्स होत्या, 6 शॉर्ट स्टोरी कलेक्शन्स अँड 2 नॉन फिक्शन वर्क्स. 3 of his novels, 4 short stories collection and 3 non-fiction works were published posthumously. आणि त्याच्यानंतर त्यांचे हे जे वर्क आहेत ते पब्लिश झाले. मेनी ऑफ हिज वर्क्स आर कन्सिडर्ड द क्लासिक्स ऑफ अमेरिकन लिटरेचर अँड मेनली हिज रायटिंग कम्स अंडर द ब्रांच ऑफ अमेरिकन लिटरेचर. अमेरिकन लिटरेचरच्या ब्रांच मध्ये त्यांची रायटिंग आपल्याला दिसून येते. Hemingway was raised in Oak Park, Illinois. After high school, he was a reporter for few months for the Kansas City Star. So he does such kind of works. त्यांनी वेगवेगळे कामं आपल्याला केलेले दिसून येतात. अगेन टू एनलिस्ट ॲज अ ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर इन वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये पण त्यांनी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून काम केलेलं होतं. In 1918 he was seriously wounded and returned home. त्याच युद्धामध्ये त्यांना जे आहेत सिरियसली वाउंडेड म्हणजे जखमी होणे किंवा जखमा होणे, तर त्याच्यामध्ये ते पहिल्या महायुद्धामध्ये जखमी झाले आणि त्याच्यानंतर ते परत घरी परतले. सो दिस इज द शॉर्ट बायोग्राफी और शॉर्ट बायो ऑफ अर्नेस्ट हेमिंग्वे. हा अर्नेस्ट हेमिंग्वेचा आपल्याला शॉर्ट मध्ये बायोग्राफी आपल्याला दिसून येते. यू गाइज जस्ट गो थ्रू दॅट बायोग्राफी. आय एम नॉट गोइंग टू टेक इट इन डिटेल. यू जस्ट सर्च इट ऑन विकिपीडिया और ऑन अदर प्लॅटफॉर्मवरही तुम्ही ते सर्च करू शकता आणि तुम्हाला ती बायोग्राफी इझिली मिळून जाईल. त्या बायोग्राफी मधून जाऊन तुम्हाला त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत ते तुमच्या याच्यामध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. So I'm going to overlook again. So first of all, see here the key facts आपण जे बघणार आहोत आज. So title of that novel is The Old Man and Sea. ऑथर कोण आहे, कोणी लिहिलेले आहे? It was written by Ernest Hemingway. कशा पद्धतीचा आहे? So it is called as a novella. So what is the difference between the novel and novella? नॉवेला आपण ज्याला कादंबरी म्हणतो आणि नॉवेलला आपण कादंबरी म्हणतो.
सो बट इट इज इन अ लॉंग फॉर्म, म्हणजे लेंदी असते, थोडी मोठी असते. बट नॉवेला जी आहे कम्पेअर टू दॅट नॉवेला इज कन्सिडर्ड अ स्मॉलर, एकदम छोटी असते. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ नॉवेला. genre failure means sorry, so that particular novel is a tragedy. ही ट्रॅजेडी आहे बिकॉज इट शोज द ट्रॅजिक इव्हेंट हॅपन विथ द कॅरेक्टर्स लाईफ. कॅरेक्टरच्या जीवनामध्ये ज्या ट्रॅजिकल गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न इथून आपल्याला केलेला दिसून येतो. लँग्वेज जी आहे नॉवेलची ती इंग्लिशमध्ये आहे. टाइम अँड प्लेस रिटन, आता कधी लिहिल्या गेले हे, तर 1951 मध्ये त्यांनी लिहिली. इन 1951 हेमिंग्वे रिटन दॅट नॉवेला इन क्युबा. क्युबा हा एक देश आहे, तिथं त्यांनी लिहिलेली आहे. डेट ऑफ फर्स्ट पब्लिकेशन 1952 मध्ये, 1952 मध्ये हे पब्लिश झाले. नॅरेटर, हु इज द नॅरेटर? द नॉवेला इज नॅरेटेड बाय अन अनोनिमस नॅरेटर. कोण नॅरेट केलेली आहे ही नॉवेला, किंवा कोण सांगितलेली आहे ही गोष्ट? नॅरेशन तुम्हाला माहिती असेल ऑफकोर्स नॉवेलमध्ये. सो इट इज अनोनिमस, आपल्याला माहिती नाहीये कोणी नॅरेट केलेली आहे. तो आउट ऑफ दॅट नॉवेल आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, तर समटाइम्स द नॅरेटर डिस्क्राइब्स द कॅरेक्टर अँड इव्हेंट्स ऑब्जेक्टिव्हली, दॅट इज ॲज दे वुड अपीयर टू अन आउटसाइड ऑब्झर्वर. आणि हे जे पॉइंट ऑफ व्ह्यू, कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही नॉवेल पब्लिश केलेली आहे, तर एक आउटसाइड ऑब्झर्वर आहे की जो त्या कॅरेक्टर्सचे जीवन बघतोय, त्यांची लाईफ बघतोय आणि आपल्याला सांगतोय. अशा पद्धतीने एक आउटसाइड ऑब्झर्वरच्या दृष्टीने हे नॅरेशन केलेलं आहे. However, the narrator frequently provides the detail about Santiago's inner thoughts and dreams. आणि काय सांगितलेलं आहे? So it provides the Santiago's inner thoughts and dreams. Santiago is the major character on or the protagonist of that novel. त्या नॉवेल मधला प्रोटॅगनिस्ट आहे. तर त्याच्या मनातील इनर थॉट्स जे आहे किंवा त्याचे ड्रीम्स, त्याच्याबद्दल या नॉवेल्स मध्ये आपल्याला सांगितलेलं दिसून येते. टोन कशी आहे नॉवेलची? सो इट इज अ डिस्पाइट द नॅरेटर्स जर्नलिस्टिक व्ह्यू त्याने मांडलेले आहे. जजमेंट करतोय तो प्रत्येक गोष्टीला. सो दॅट प्रोड्यूस थ्रू और दॅट शोन थ्रू द नॉवेल. मॅटर ऑफ फॅक्ट टोन, his reverse for the Santiago and his struggle is appeared. आणि त्याच्या जीवनातील स्ट्रगल जी आहे ती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न याच्यामधून केलेला दिसून येतो. अगेन पास्ट टेन्स मध्ये लिहिलेली आहे. सेटिंग मीन्स कधीच्या काळामध्ये, कोणत्या काळाबद्दल ही नॉवेल लिहिलेली आहे. सो इट इज रिटन अबाउट द 1940s. 1940च्या दशकामधली परिस्थिती या नॉवेल मधून दाखवलेली आहे. So basically if you have seen the setting of that novel, place कोणत्या ठिकाणी नॉवेल बेस आहे, तर अ स्मॉल फिशिंग विलेज नियर द हवाना, क्युबा. हवाना, दिस इज द वन ऑफ सिटी फ्रॉम क्युबा कंट्री. क्युबा कंट्री मधली हा एक हवाना एक देश, किंवा एक देश म्हटल्यापेक्षा एक शहर आहे. त्या शहरातील एका खेड्यामध्ये हे नॉवेल लिहिलेली दिसून येते आपल्याला. अगेन द प्रोटॅगनिस्ट कोण आहे? सो इट इज अ सॅन्टियागो. सॅन्टियागो इज कॉल्ड ॲज अ प्रोटॅगनिस्ट और द मेन कॅरेक्टर फ्रॉम दॅट नॉवेल. त्या नॉवेल मधला तो मेन कॅरेक्टर आहे. सो व्हॉट इज द नॉवेल इज अबाउट? कशाबद्दल आहे नॉवेल? द मेजर कॉन्फ्लिक्ट फॉर द 3 days. 3 दिवस जो पूर्णपणे तो सॅन्टियागो जो आहे तो स्ट्रगल करत राहतो त्या फिश सोबत, ते दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला याच्यामधून केलेला दिसून येतो. नाउ दिस इज द जस्ट बेसिक इन्फो अबाउट द नॉवेल. नॉवेल बद्दल ही एक बेसिक इन्फो आहे, किंवा एक बेसिक माहिती आपण इथं बघितलेली आहे. नाउ वी आर गोइंग टू सी द कॅरेक्टर्स. आपण आता कॅरेक्टर बघणार आहोत. बघा, हिअर वी आर द कॅरेक्टर लिस्ट. Before going towards the story of the novel, we are going to discuss the character first. आपण कॅरेक्टर डिस्कस करणार आहोत. सो देर आर नॉट टू मेनी कॅरेक्टर्स इन दॅट नॉवेल. ह्या नॉवेल मध्ये खूप जास्त कॅरेक्टर्स नाही आहेत.
खूप कमी कॅरेक्टर्स आहेत. कमी म्हटल्यापेक्षा फक्त 2 मेजर कॅरेक्टर आपल्याला जे आहेत ते इथं दिसून येतात. एक तर ते ओल्ड मॅन अँड सेकंड वन तो जो बॉय आहे तो त्याच्यासोबत राहतो तो. अँड अदर कॅरेक्टर्स जे आहेत त्यांचे फक्त या नॉवेल्समध्ये नावं येतात. ते नावं ह्या नॉवेल्समध्ये घेतल्या जातात. पण ते कधीही ह्या नॉवेलमध्ये आपल्याला दिसून येत नाही किंवा त्यांचं काही ऍक्शन ह्या नॉवेलमध्ये आपल्याला दिसत नाही किंवा त्यांचे काही डायलॉग ह्या नॉवेलमध्ये आपल्याला दिसत नाही. फक्त त्यांचे नावं येतात. बट याच्यामध्ये आपल्याला फक्त 3 कॅरेक्टर जे आहेत ते ह्या नॉवेलमध्ये आपल्याला प्रत्यक्षाने दिसून येतात. तो ओल्ड मॅन, सेकंड वन इज दॅट बॉय हु इज हेल्प दॅट ओल्ड मॅन अँड थर्ड वन इज दॅट फिश, की जी तो जो मासा असतो तो मासा. फक्त 3 हे कॅरेक्टर आपल्याला या नॉवेलमध्ये दिसून येतात. सो सी हिअर, फर्स्ट वन इज सॅन्टियागो, द मेन कॅरेक्टर ऑफ द नॉवेल्स और द protagonist of novel Santiago. So the Santiago, the old man of novella's title. ह्या नॉवेला मधला ओल्ड मॅन किंवा या टायटल मधला जो ओल्ड मॅन म्हणून म्हटलेला आहे सो तो सॅन्टियागो इज अ क्युबियन फिशरमॅन. क्युबियन फिशरमॅन, क्युबियन फिशरमॅन आहे. जसं आपण इंडिया मधला जर असेल तर आपण इंडियन फिशरमॅन म्हणतो, तसा तो क्युबिया मधला होता त्याच्यामुळे क्युबियन फिशरमॅन. who has had an extended run of bad luck. आणि कशा पद्धतीचा होता तर त्याच्या आयुष्यामध्ये सर्व बॅड लक चालू होतं. त्याच्याकडून मासे पकडल्या जात नव्हते, त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात हे बॅड लक चालू होतं. डिस्पाइट हिज एक्सपेरिट, डिस्पाइट ऑफ हिज दॅट लक, ही हॅज बीन अनएबल टू कॅच अ फिश फॉर 84 days. आणि 84 दिवसापासून कंटिन्यू 84 days जो आहे तो समुद्रामध्ये जातोय पण त्याला कुठल्याही प्रकारचे मासे सापडत नाही. सो त्या पद्धतीचं त्याचं बॅड लक त्याच्या आयुष्यामध्ये असतं आणि त्याच्यात तो त्या लकशी पण फाईट करत असतो. तो त्याच्या निसर्गाशी फाईट करतो. अगेन ही फाईट अगेन्स्ट हिज हेल्थ आल्सो बिकॉज ही इज गेटिंग द ओल्ड नाव. ही डू नॉट हॅव दॅट काइंड ऑफ पॉवर, द मस्क्युलिन पॉवर इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये त्याच्या याच्यामध्ये पॉवर राहिलेली नसते. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये जे गोष्टी असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तो फाईट करत असतो. सो फ्रॉम दॅट 84 days ही इज अनएबल टू कॅच द फिश. ही इज हंबल. आता त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल सांगितलेलं आहे. कसा आहे तो, हंबल आहे. यट एक्झिबिट्स अ जस्टिफाय प्राईड अँड इन हिज ॲबिलिटीज, हिज नॉलेज ऑफ द सी अँड इज क्रिएचर. आणि तो कसा आहे, हंबल आहे. त्याच्याकडे फाईट करण्याची शक्ती आहे, त्याच्याकडे समुद्राचं नॉलेज आहे, माशांचं नॉलेज त्याच्याकडे पूर्णपणे आहे. अँड हिज क्राफ्ट इज अनपॅरल अँड हेल्प्स हिम टू प्रिझर्व अ सेन्स ऑफ होप रिगार्डनेस ऑफ सर्कमस्टान्स. अँड त्याचे त्या हंबल कॅरेक्टरिस्टिक्स मुळे काय होतंय, सो ही ट्राय टू गेट द फिश फ्रॉम द सी. ही ट्राय टू गेट अँड कुठल्याही पद्धतीमध्ये हार न मानता तो फक्त लढत राहतो. थ्रू आउट हिज लाईफ सॅन्टियागो हॅज बीन प्रिटेंडेड विथ कन्सिस्ट ऑफ टेस्ट हिज स्ट्रेंथ अँड एन्ड्युरन्स. आणि त्याच्या पूर्ण जीवनामध्ये तो काय करत राहतो, तो ते जो दाखवत राहतो, काय दाखवत राहतो तर त्याच्याकडे असणारं करेज आणि शक्ती जी आहे ती तो दाखवत राहतो. द मर्लिन, अगेन द मर्लिन. मर्लिन हा माशाचं नाव आहे. मर्लिन मासा, द मर्लिन हे माशाचं नाव आहे. द मर्लिन विथ विच ही स्ट्रगल फॉर द 3 days रिप्रेझेंट हिज ग्रेटेस्ट चॅलेंज. आणि ज्या मर्लिन माशासोबत तो 3 दिवस लढत राहतो, 3 दिवस त्याच्यासोबत झगडत राहतो समुद्रामध्ये. आणि त्या झगडण्यामध्येच ही पूर्ण स्टोरी आहे की तो 84वा दिवस त्याचा कंप्लीट होतो आणि ही स्टोरी चालू होते 85, 86, 87, 88 ह्या दिवसामध्येच ही स्टोरी आहे, 4-5 दिवसांमध्ये पूर्ण. तर त्या मर्लिन माशासोबतची त्याची जी स्ट्रगल आहे, जो वॉर आहे, ग्रेटेस्ट वॉर, दॅट इज शोन थ्रू आउट द नॉवेल. Paradoxically, although the Santiago ultimately loses his fish, the Merlin is also the greatest victory. पण त्या माशासोबत तो करताना जरी तो ते युद्ध हरलेला असतो, जरी त्याला तो मासा मिळालेला नसतो, बट त्याने जे परत आणलेलं असतं, त्याने जो सांगडा त्या माशाचा परत आणलेला असतो, सो दॅट इज द काइंड ऑफ ट्रॉफी फॉर हिम. ती एक विक्ट्री, ती एक ट्रॉफी त्याच्यासाठी
बनलेली आपल्याला दिसून येते. सो हे सॅन्टियागो कॅरेक्टर आहे, एक म्हातारा व्यक्ती जो की आपल्या दररोजचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी तो लढत राहतो आणि तो मासा मिळवण्यासाठी तो फक्त भांडत राहतो. अँड ऑल अदर पीपल्स फ्रॉम दॅट विलेज, त्या शहरातील जे दुसरे व्यक्ती आहेत किंवा दुसरे लोक आहेत, नागरिक आहेत, ते त्याला एक प्रकारे असं कोसत राहतात, बोलत राहतात, टोमणे देत राहतात की यू आर अनएबल टू कॅच दॅट फिश, आणि त्याची मजाक उडवत राहतो. सो दिस इज द कॅरेक्टर सॅन्टियागो, द मेन कॅरेक्टर फ्रॉम अवर नॉवेल and the protagonist of novel. आता what is the difference between the protagonist and hero? आपण हिरो का नाही म्हटलं? So there is a difference between the hero and protagonist. Hero is also the main character from the work, or protagonist also the same character from the work. But protagonist जो असतो तर त्याच्या आजूबाजूला ती पूर्ण स्टोरी किंवा त्याच्या ऍक्शनवर ती स्टोरी अवलंबलेली असते, त्याच्यामुळे त्याला प्रोटॅगनिस्ट असं म्हणतात. सी हिअर द सेकंड कॅरेक्टर इज द मर्लिन. सेकंड कॅरेक्टर कोणता आहे तर मर्लिन. बघा, सॅन्टियागोज हुक्स द मर्लिन. सॅन्टियागो हुक्स द मर्लिन. हुक म्हणजे अडकवणे. त्या मर्लिन माशाला त्याने अडकवलेलं असतं आपल्या हुक मध्ये, विच वी लर्न ऍट द एंड ऑफ द नॉवेला. आणि हे कधी समजतं आपल्याला, त्या नॉवेलाच्या एंड मध्ये समजतं की त्याने मर्लिन माशाला अडकवलेलं असतं. बिफोर दॅट ही डोंट नो अबाउट दॅट फिश. आपल्याला त्याच्या सुरुवातीच्या याच्यामध्ये समजत नाही की त्याने कोणती फिश पकडलेली आहे. ती ज्यावेळेस फर्स्ट टाइम पाण्याच्या वरती येते आणि नंतर त्याला समजतं की एवढा मोठा मासा आपल्या हुकला अडकलेला आहे आणि तो मर्लिन आहे, हे नंतर त्याला समजतं. मेजर्स द 18 फीट. आणि तो किती याचा असतो तर 18 फुटाचा तो मासा असतो. पूर्णपणे 18 फूट तो मासा असतो. एवढा मोठा मासा त्याने त्याच्या याच्यामध्ये पकडलेला आपल्याला दिसून येतो. आता एवढा मोठा मासा त्याने त्या छोट्याशा त्याच्या एका सिंगल जी शिप आहे, ओडी आहे, त्या ओडीच्या साह्याने त्याने पकडलेला असतो. ऑन द फर्स्ट आफ्टरनून ऑफ हिज फिशिंग expedition, because of Merlin's great size, Santiago is unable to pull the fish in. आणि त्या माशाची जे 18 फुटाचा जो मासा असतो त्याच्यामुळे सॅन्टियागो त्याच्या अगेन्स्ट लढत राहतो, त्याला ओढत राहतो, जहाजेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. Santiago is unable to pull the fish in, and the two becomes the engage in a kind of tug of war that often seems more like an alliance. आणि त्यांच्या दोघांमध्ये ते जे चालू असतं तर ते एक प्रकारचं युद्ध असतं, ते युद्ध लढत असतात. इकडून तो सॅन्टियागो त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो, तिकडून तो मासा जो आहे तो त्याला पाण्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो. सो इट इज अ काइंड ऑफ वॉर बिटवीन देम. अँड अगेन द हेमिंगवे इज कॉल्ड देम ऍज अ वन काइंड ऑफ अलायन्स. त्या समुद्रामधले ते त्या पद्धतीचं त्यांचं झालेली एक संधी असते, ती संधी अलायन्स असते. अलायन्स than a struggle. The fishing line serves as a symbol of fractal. The fishing line is a symbol of fractal connection. आणि त्यांच्या दोघांमधलं जे कनेक्शन आहे ते टिकवण्याचं काम कोण करतं तर ती फिशिंग लाईन करते, ती दोर करते, ज्या हुकामध्ये त्या दोरामध्ये तो अटकलेला असतो ते दोर करते. Connection, Santiago feels with the fish when the captured marlin is later destroyed by the shark. आणि त्याने जो मर्लिन मासा, एवढा मोठा मासा पकडलेला असतो तो पूर्णपणे डिस्ट्रॉय करतो, तो पूर्णपणे खाऊन टाकतात. कोण खाऊन टाकतात तर शार्क मासे ते पूर्णपणे त्या माशाला खाऊन टाकतात. फक्त त्याचा जो सांगळा आहे, त्याचे जे बोन्स आहेत ते फक्त त्या हुकला अटकलेले आपल्याला दिसून येतात ऍट द एंड ऑफ द नॉवेल. सॅन्टियागो फील्स डिस्ट्रॉय ऍज वेल. आणि ज्यावेळेस ते त्या माशाला, ते शार्क मासे त्या मर्लिन माशाला खातात, पूर्णपणे त्याला डिस्ट्रॉय करतात, त्याच वेळेस सॅन्टियागोला पण असं वाटतं की आपण पण या माशासोबत आता थोडं थोडं डिस्ट्रॉय होतोय, आपण पण या माशासोबत थोडं थोडं मरतोय. लाईक अ सॅन्टियागो द मर्लिन इज इम्प्लिकेटिव्ह कम्पेअर्ड टू क्रिस्ट. आणि त्या क्रिस्ट मीन्स जीसस क्राइस्ट, तर त्या जीसस क्राइस्ट सोबत कम्पेअर केलेलं आहे. कसं कम्पेअर केलेलं आहे हे आपण नॉवेलमध्ये पुढे बघणार आहोतच. So the next character here is the Maulin.
Manolin. Okay, so this one is the third major character. First one is Santiago, second one is Merlin, that fish, and third one is Manolin. Here, the boy, is presume means assume. A boy presumably in his abundance. Abundance means young age. तो जो मुलगा आहे मॅनोलिन, हा एक यंग मुलगा किंवा जो वयस्कर पण नाहीये, आपण त्याला आपल्या याच्यातील कुमार अवस्था असं म्हणतो. तर तो कुमार अवस्थेतील जो मुलगा आहे, टीनएजर, तो टीनएजर मुलगा असतो मॅनोलिन. मॅनोलिन इज सँटियागोज अपॅरेंट्स अँड डिवोटेड अटेंडंट. आणि तो काय असतो, सँटियागोचा अटेंडंट असतो. अटेंडन्स म्हणजे एक प्रकारे सेवक असतो. तो सँटियागोला मदत करत असतो. द ओल्ड मॅन फर्स्ट लुक हिम आउट ऑफ अ बोट व्हेन ही वॉज मेअरली 5 years ओल्ड. आणि त्यांची पहिली भेट केव्हा झालेली असते. आता याच्यावर अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. वेन सँटियागो मीट्स ऍट द एज ऑफ 5 years सँटियागो मीट्स मॅनोलिन. So due to Santiago's recent bad luck, Manolin present have forced the boy to go out on a different fishing boat. आणि तो जो मुलगा आहे, तो मुलगा त्या वेगवेगळ्या फिशिंग बोटवर काम करत असतो. पण ह्या सँटियागोचं जे बॅड लक आहे, त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी त्याचं लक त्याच्या सोबत नसते. त्याच्यामुळे सँटियागो त्याला म्हणतो की जा बाबा, तू दुसऱ्या बोटवर जाऊन काम कर, ऍटलिस्ट तुला त्याच्या बदल्यामध्ये मोबदला तरी मिळेल, तुझा पगार तुला मिळेल. बट दॅट बॉय इज रिफ्यूज टू लिव्ह द सँटियागो. तो मुलगा जो आहे, तो बॉय, तो रिफ्यूज करतो, तो त्या सँटियागो सोबतच असतो. डिस्पाइट अ पेन Manolin, however, still cares deeply for the old man. आणि तो जो आहे, तो त्या ओल्ड मॅनची जे आहे पूर्णपणे काळजी घेतो. बिकॉज ही हॅज अ वन काइंड ऑफ बॉन्डिंग विथ दॅट ओल्ड मॅन. त्याची त्या ओल्ड मॅन सोबत एक प्रकारची बॉन्डिंग असते. टू whom he continues to look as a mentor, and that boy is considered as a mentor to old man. त्या ओल्ड मॅनला तो मेंटॉर, एक स्वतःचा आदर्श नेता किंवा समजतो. His love for Santiago is unmistakable as the two discuss the baseball, and as a young boy request help from the villagers to improve the old man's improvised condition. आणि both are discussing about the baseball. आणि ते ज्यावेळेस दोघं एकत्र असतात किंवा ज्यावेळेस ते त्या ओल्ड मॅनच्या घरामध्ये असतात, त्यावेळेस ते त्या बेसबॉल बद्दल डिस्कस करत असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांचा जीवन पूर्ण जात असतो. अगेन आय एम टेलिंग यू, इफ यू हॅव द ओरिजिनल बुक्स विथ यू, तुमच्याजवळ जर ओरिजिनल पुस्तक जर असेल तर जास्त पेजेस नाहीये, 40-50 पेजेस आहेत फक्त, ते तुम्ही वाचा ओरिजिनल. लँग्वेज खूप सिंपल आहे. तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोघांची बॉन्डिंग कळेल. अँड अगेन द लँग्वेज, यू कॅन अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ अर्नेस्ट हेमिंग्वे. त्यांची लँग्वेजही तुम्हाला कळेल. नेक्स्ट कॅरेक्टर आहे आपल्या याच्यामध्ये जो डिमॅगो. ऑल्दो द डिमॅगो नेव्हर अपियर इन द नॉवेल. आणि हे जे कॅरेक्टर आहेत आता नंतरचे कॅरेक्टर, त्यांचे फक्त त्यांचे फक्त नावं जे आहेत ते आपल्याला नॉवेलमध्ये दिसून येतात. ते कधीही त्या नॉवेलमध्ये अपियर्ड होत नाही. आता हा जो डिमॅगो जो आहे तो या नॉवेलमध्ये कधीही अपियर होत नाही, फक्त त्याचं नाव त्याच्यामध्ये येत राहतं. He plays a significant role in nothing less. आणि तो त्याचं नाव कुठे येत नाही, पण तो एक सिग्निफिकंट रोल या नॉवेलमध्ये आपल्याला प्ले करताना दिसून येतो. सँटियागो वर्शिप हिम ऍज अ मॉडेल अँड स्ट्रेंथ अँड कमिटमेंट. आणि सँटियागोला साठी हा जो डिमॅगो असतो, आता फर्स्ट ऑफ ऑल जो डिमॅगो कोण असतो, तर हा एक अमेरिकेच्या टीम मधला एक बास्केटबॉल प्लेअर असतो जो डिमॅगो. जसं आता आपण आपल्या टीमांमधील विराट कोहलीला आदर्श मानतो, धोनीला आदर्श मानतो, त्या पद्धतीने त्या काळामध्ये त्या बेसबॉल टीम मधला तो एक प्लेअर असतो आणि खूप चांगलं बेसबॉल तो खेळतो. त्याच्यामुळे तो भरपूर लोकांचा आदर्श असतो आणि तोच आदर्श त्या
ओल्ड मॅन त्या सँटियागोचा पण असतो आणि तो सँटियागोला एक प्रकारे स्ट्रेंथ त्याच्यातून मिळते, ताकद मिळते आणि तो त्याची कमिटमेंट, त्याने जो शब्द दिलेला आहे तो शब्द तो पाळत असतो. त्याच्यामुळे ओल्ड मॅन जो आहे तो त्याला आदर्श समजतो. डिमॅगो whenever he needs to research himself of his own strength despite the painful bone spur that might have crippled another player, डिमॅगो went to secure the trumped career. आणि डिमॅगोचं जे आहे एक प्रकारे चांगलं करिअर आपल्याला दिसून येतं त्या बेसबॉल टीम मध्ये आणि त्याच्यामधून तो एक आदर्श असतो. ही वॉज द सेंटर फिल्डर फॉर द न्यूयॉर्क Yankees फ्रॉम 1936 to 1951. 36 ते 1951च्या काळामध्ये तो एक प्लेयर म्हणून त्या टीम मध्ये राहतो. अँड ऑफन कन्सिडर्ड द बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर एव्हर ऍट दॅट पोझिशन. आणि त्या पोझिशन मधला एक बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर म्हणून पण तो कन्सिडर करतात. अगेन नेक्स्ट कॅरेक्टर इज Perico is the reader assumes that owns the bodega in Santiago's village. बोडेगा म्हटलेलं आहे. बोडेगा मीन्स द शॉप, एक शॉप कशाचं तर वाईन अँड ग्रोसरीचं जे शॉप असतं त्याला बोडेगा म्हणून कन्सिडर करतात, त्याला बोडेगा म्हणतात. तर ते एक दुकान होतं, त्या दुकानाचा जो ओनर होता त्याला आपण त्या कॅरेक्टरचं नाव आहे. He never appear in a novel but serve an important role in a fisherman's life by providing him the newspaper and report of the baseball score. आणि तो काय करत असतो, तो त्या सँटियागोला न्यूजपेपर आणि बेसबॉलचे जे स्कोर आहे ते सांगत असतो. त्याच्यामुळे त्याचं नाव फक्त त्या उद्देशाने त्याच्यामध्ये येत असतो. अगेन तोच हा जोच पॅरिको आहे हा तो मुलगा काय करतो, त्या पॅरिकोकडून काही वाईन आणतो आणि काही खाण्याचे पदार्थ आणतो आणि तो त्या सँटियागोला देत असतो. त्याच्यामधून दिस ऍक्ट एस्टॅब्लिश हिम ऍज अ काइंड मॅन हु हेल्प्स द एजिंग सँटियागो. आणि ही त्याची ऍक्ट जी आहे त्याला मदत करण्याची ते दाखवते की पॅरिको जो आहे तो एक प्रकारचा काइंड पर्सन आहे आणि तो जो एजिंग सँटियागो आहे, म्हातारा होत चाललेला सँटियागो आहे, ओल्ड मॅन आहे, त्याला तो मदत करत असतो. नेक्स्ट कॅरेक्टर इज अ मार्टिन. लाईक अ पॅरिको मार्टिन इज अ कॅफे ओनर. आणि पॅरिको सारखाच मार्टिन हा एक कॅफे ओनर आहे. त्याचं त्या गावामध्ये कॅफे असतं, एक छोटीशी हॉटेल असते. डज नॉट अपिअर इन द स्टोरी. तो पण स्टोरीमध्ये कधीही अपिअर होत नाही. द रीडर लर्न्स ऑफ हिम थ्रू द मॅनोलिन. आणि रीडरला त्याच्याबद्दल कोणाकडून माहिती होते, ते मॅनोलिन, तो जो यंग बॉय आहे त्याच्याकडून माहिती होते. बिकॉज दॅट मॅनोलिन इज go to the Martin and ask him to give some food, give some breakfast to the old man. तो त्या ओल्ड मॅन साठी काही ब्रेकफास्ट वगैरे घेऊन येतो. फॉर सँटियागो सफर who he often goes to the Martin for Santiago's support. सँटियागोला थोडी मदत करण्यासाठी. ऍज द ओल्ड मॅन सेज मार्टिन इज अ मॅन टू फ्रिक्वेंट काइंडनेस हु डिझर्व टू बी रिपेड. आणि त्याच वेळेस सँटियागो काय म्हणतो की मार्टिन हा अशा पद्धतीचा व्यक्ती आहे, तो एक खूप काइंड आहे, खूप दयाळू आहे आणि त्याला आपण जेव्हा मी समुद्रातून मासे पकडून आणेल त्यावेळेस मी त्याला पूर्णपणे ते मासे किंवा माझ्याकडे जे असणारे मासे आहेत ते मी त्या मार्टिनला फुकटामध्ये देईल किंवा मला त्याने जी मदत केलेली आहे त्या मदतीच्या ऐवज म्हणून मी त्याला ते मासे देईल. So this is the character. These are the characters from the novel. या नॉवेल मधले हे कॅरेक्टर्स आहेत. टुडे वी हॅव सीन द कॅरेक्टर्स. वी हॅव सीन द बायोग्राफी ऑफ द अर्नेस्ट हेमिंग्वे अँड द कॅरेक्टर्स. कॅरेक्टर आपण बघितलेले आहेत. याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवलेल्या आहे. एकदा तुम्ही त्या वाचून घ्या, पुन्हा डीप मध्ये वाचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते कळेल. ओके. आणि जास्त काही नाही, फक्त तुम्ही लेक्चर जरी अटेंड केले प्रॉपर इथं समजून घेतलं तर तुम्हाला ती स्टोरी पूर्णपणे समजून जाईल. आपण शॉर्ट मध्ये स्टोरी घेणार आहोत, समराईज याच्यामध्ये, आणि त्या समरीच्या याच्यामध्ये तुम्हाला ती स्टोरी समजून जाईल. आता ह्या नॉवेलच्या थीम काय आहेत, कशावर बेस आहे ही नॉवेल, तर ह्या नॉवेलमध्ये आपल्याला हॉरर अँड स्ट्रगल दिसते.
डिफीट आणि डेथ दिसते, स्ट्रगल दिसते, त्या ओल्ड मॅनची स्ट्रगल, त्या माशाची स्ट्रगल, त्या समुद्रामध्ये असणारे ते जे पक्षी उडतात त्यांची स्ट्रगल, प्रत्येक याची स्ट्रगल आपल्याला दिसून येते. किंवा ज्या पद्धतीने तो समुद्रात जातो ते मासे पकडण्यासाठी, ती त्याची स्ट्रगल असते. 84 दिवस त्याने मासा पकडलेला नसतो, तर 85व्या दिवशी त्याला मासा मिळेल ह्या आशेने तो गेलेला असतो, तर ती त्याची स्ट्रगल असते. अगेन त्याने जो मर्लिन मासा पकडलेला असतो, त्या माशाची स्ट्रगल असते याच्या तावडीतून सुटण्याची. अगेन तो जेव्हा तिथून समुद्रामध्ये असतो तर ते पक्षी जे उडत असतात आणि ते पक्षी थोडा आराम करण्यासाठी त्याच्या बोटवर बसतात, तर त्या पक्ष्यांची स्ट्रगल तिथं दाखवलेली आहे. ही सगळी स्ट्रगल त्याच्यामध्ये दाखवलेली असते. अगेन डिफीट दाखवलेली, हार दाखवलेली आहे. कशा कोणाची हार, तर याची स्वतःची. ज्या पद्धतीने त्या सर्व कंडिशनच्या अगेन्स्टमध्ये कधी परिस्थितीच्या अगेन्स्ट मध्ये तो हारतो, ती डिफीट दाखवलेली आहे. त्या माशाची डिफीट दाखवलेली आहे. अगेन डेथ दाखवलेली आहे, माशाची डेथ असेल, याची डेथ असेल, हे सगळं त्या पद्धतीने त्या नॉवेलमध्ये आपल्याला दिसून येते. अगेन द प्राईड, गर्व जे आहे, ग्रेटनेस, मीच श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न, जो गर्व आहे आणि त्या गर्व हरण कशा पद्धतीने होतं, ते प्राईड कशा पद्धतीने चालल्या जातं, हे पण या नॉवेल मधून दाखवलेलं आहे. सॅन्टियागोचं प्राईड जातं, त्या मास्याचं प्राईड जातं. सो दॅट शोन throughout the novel. So I think we are running out of the time. I think that is enough for today. We have seen the basic things throughout the today's lecture. या लेक्चर मधून आपण आजच्या बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव सीन द बायोग्राफी ऑफ अर्नेस्ट हेमिंग्वे. अर्नेस्ट हेमिंग्वेची आपण बायोग्राफी बघितली. हु इज अर्नेस्ट हेमिंग्वे, हिज मेजर वर्क्स, और ह्याच्याबद्दल आपण बघितलं. नेक्स्ट वी हॅव सीन द कॅरेक्टर्स. आपण कॅरेक्टर्स बघितले. बेसिकली देर आर 3 मेजर कॅरेक्टर्स. 3च मेजर कॅरेक्टर आहेत. सॅन्टियागो, तो ओल्ड मॅन, दॅट बॉय माउलिन, अँड थर्ड वन इज दॅट फिश मर्लिन. हे 3च मेजर कॅरेक्टर आहे. याच्याशीच रिलेटेड पूर्ण ती स्टोरी घुमत राहते, ते आपण बघितलं. नंतर आपण थीम बघितले. आता याच्यामध्ये तुम्हाला मी नोट्स पाठवलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचा पूर्णपणे क्लिअरली आणि ती तुम्हाला कळून जाईल. लेक्चर अटेंड करा. तुमचे जे बाकीचे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना लेक्चर अटेंड करायला लावा. आणि तो आशिष म्हणत होता की जर लेक्चरचा टाइम जर 10:30 झाला तर चालेल का, तर तुम्ही तुमच्यामध्ये डिस्कस करा, ग्रुपवर बोला आणि एक टायमिंग सांगा. मला काही प्रॉब्लेम नाही, कधीही तुम्ही लेक्चर घ्यायला सांगितलं त्या टायमामध्ये मी लेक्चर घेईन. तर तुम्हाला सर्वांना कन्व्हिन्स असेल, कन्व्हिनियंट टाइम असेल, त्या टायमामध्ये आपण लेक्चर ठेवू. ओके, so that's enough for today. See you tomorrow.